देवळाली कॅम्प येथील नवीन स्टेशनवाडी परिसरात असलेल्या ग्रीनलँड अपार्टमेंटच्या पार्किंगमधून हँडल लॉक व पेट्रोल लॉक करून ठेवलेली MH15 HL 7364 ही बुलेट गाडी रविवारी चोरीस गेली होती। त्याबद्दल वाहन मालकाने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात वाहन चोरीची फिर्याद दाखल केली होती। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी तांत्रिक कौशल्य वापरून दुचाकी चोरट्याचा शोध घेतला आणि गुन्हेगाराला गाडीसह ताब्यात घेत अटक केली आहे। या प्रकरणी रविवारी गाडी मालक मोईन करीम शेख यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात रविवार दिनांक 28 रोजी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सुनील जगदाळे, चंद्रभान भोईर, मुरलीधर चव्हाण, एकनाथ बागुल, संदीप साळवे, नितीन करवंदे आदींच्या तपास पथकांनी CCTV फुटेजच्या आधारित तांत्रिक कौशल्य वापरून दुचाकी चोराचा शोध घेतला। सोमवारी दुपारी चोरीस गेलेल्या दुचाकीसह चोरट्यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। दिनांक 28/1/2024 रोजी रविवारचा बाजार असो देवळाली कॅम्पमध्ये, त्या दरम्यान एक बुलेट चोरी गेली होती आणि ती बुलेट चोरीमधील जो आरोपी आहे, आपण 24 तासाच्या आतमध्ये त्याला ट्रेस करून आज अटक करत आहोत। आणि अशाच प्रकारच्या चोरी, मोटरसायकल चोरी होऊ नये ह्याच्यासाठी आपण वेळोवेळी प्रयत्न करत आहोत। प्रतिबंध करण्यासाठी जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना आपण या बुलेट फिर्यादी नाव काय फिर्यादीचं? फिर्यादी आहे मोईन करीम शेख, ग्रीनलँड अपार्टमेंट, नवीन स्टेशनवाडी। आणि आरोपी आहे सुमित भरत गोडसे, तो नागजिरा नाल्याजवळ लॅम्बरोड गोडसेमाळा येथील राहणार आहे। त्याच्याकडून ही मोटरसायकल आपण जप्त केलेली आहे आज। यापूर्वी सोसायटी, बँक, रोड्स, व्यापारी दुकाने यांना आपण CCTV लावण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे बऱ्यापैकी सर्व ठिकाणी CCTV लावण्यात आलेले आहेत। आणि हा जो मोटरसायकल चोरी झालेला आरोपी आहे ते CCTVच्या माध्यमातून, CCTVच्या फुटेजच्या माध्यमातूनच आपल्याला ट्रेस आउट झालेला आहे। त्याच्यामुळं हे CCTV लावल्यानंतर जे गुन्हेगारी आहेत, चेन स्नॅचिंग असेल, मोटरसायकल चोरी असेल, ह्याच्यामुळे निश्चितच प्रतिबंध बसलेला आहे। आणि ज्यांनी आतापर्यंत CCTV लावलेले नाहीत त्यांनीही ते CCTV बसवले तर निश्चितच ते आरोपी ट्रेस आउट करण्यासाठी आपल्याला फायदा होईल। त्यांना नागरिकांना आवाहन आहे की ज्यांनी CCTV बसवलेले नाहीत त्यांनी CCTV लवकरात लवकर बसवून घ्यावे। द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प।